भक्तीवर विसंबून राहू नका, आमच्या आर्थिकतेवर विसंबून राहू नका, आमच्या भौतिक कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमचा विश्वास ज्यावेळेस तुम्ही देवावर ठेवताना तुमची वेळ आल्यावर तो तुम्हाला उंचावल्यापासून राहत नाही. हालेलुया. म्हणून अब्राहमास विश्वासाचा पिता म्हटलंय. आणि ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आम्ही या वचनामध्ये पाहतो, या गोष्टी घडल्यावर परमेश्वर अब्राहमास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. देव वचनाकरवी बोलणारा आहे. कशाकरवी बोलतो? कशाकरवी? वचनाकरवी. म्हणून जेव्हा वचन चालू असताना आमचे कान नेहमी कशाकडे ठेवायचे? सैतान अनेकदा वचन ऐकू देत नाही बरं का. आणि एक मुद्दा जो आत्म्यापासून आलेला आपल्यापासून मिस झाला ना, तुम्ही भक्ती मिस करून टाकली. बरोबर आहे ना. कुठला मुद्दा आपल्यासाठी